सर्वांची लाडकी दीपाली। आज आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आपण मागच्या वेळेस मिनी ट्रिप म्हणून एक व्हिडिओ केलेला, त्यानंतर डायरेक्ट आपण एक मोठीशी ट्रिप करणार आहे, ती म्हणजे चक्क नागपूरची ट्रिप। आज आपण नागपूरचा व्हिडिओ करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मी नागपूरला जाणार आहे, त्यामुळे प्रवासात झालेल्या गमती जमती तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि नागपूरमध्ये जे जे काय विशेष आहे ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। थँक्यू। मीनाक्षीला माहिती आहे सरप्राईज, म्हणजे मला माहित आहे करू का काय होतं सर, आय लव्ह यू। कुठे अव्वा कसली आहेस ग? कन्फर्म झालं तिकीट। कधी झालं हे? मगाशीच। मला किती टेन्शन आलंय। एकत्र आहे का विंडो सीट आहे? मिडल अप्पर आणि साइड अप्पर, आपण साइड लोअर घेऊ शकतो। बरं झालं। पण 24 तास बसावं लागणारच आहे की ट्रेन माझ्यासाठी काय पुढे एक्स्ट्रा जाणार आहे का? कोणता भात आहे हा? आलू भात, नागपूर स्पेशल आलू भात। हा, नागपूर स्पेशल आलू भात आहे हा। आणि हे आहे मोड आणि हे आमचे पूनम दीदी। माझं स्पेशल आहे, हे स्पेशलिटी आहे। प्रवासाला जर वेळेस जाताना मोड करते ते काय काय याची रेसिपी पण सांगू शकतो। ओके, आपण त्यासाठी मग नवीन व्लॉग करूया ना रेसिपीसाठी। अँड हिअर इज द थर्मास। हा, पुढचं वाक्य कंप्लीट कर। इन्फोसिसची बॉटल आहे। जास्त झाला चहा, ऍक्च्युली देऊ का एक कप थोडा? ए बाई वत भरतय, वत नाही सांडत, पण एवढा चहा काय 2 दिवस चहाच प्यायचा? 5-6 पर्यंत राहतोय तो। इथं आम्हाला रील काढायची होती, पण ते नाही झालं, त्यामुळे मी थांब म्हणत होते। मला माहीतच नव्हतं ती आडवा व्हिडिओ शूट करते यूट्यूबसाठी। आणि हे आमची तयारी। जाऊ दे, बॅग पण घेऊ। नाम दीदी, हिअर इज निखिलेश भाऊजी, हिअर इज रेल्वेमध्ये ऑब्विसली रील शूट पण भरपूर केलं, त्यामुळे तुम्हाला ते बघायला पण मिळेल। आणि हे निखिलेश भाऊजीचा एक शॉट होता तो। आणि आता संध्याकाळचं डायरेक्ट मी घेतलं, संध्याकाळ झाली, हे झोपायची तयारी चालू आहे। आणि आम्ही 5:30 वाजता काहीतरी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही नागपूरला पोहोचलेलो। व्हिडिओ करायचा तर कंटाळा आलेला, पण माझा व्लॉग अर्धा राहूने म्हणून आमच्या दीदीनं हे केलं। आणि हे इकडची इलेक्ट्रिक रिक्षा आहे। आपल्या इकडे इलेक्ट्रिक बाईक होतं, इलेक्ट्रिक कार होतं, खरं आता ही इलेक्ट्रिक रिक्षा आहे। मला ती रेल्वेतूनच बघितल्यावर खूप आवडली, म्हणून आम्ही त्याच रिक्षाने गेलो। नॉर्मल पण आहेत रिक्षा, पण या रिक्षात खूप मजा आली, खूप भारी वाटलं। आणि हा आहे नागपूरचा सनसेट, हे आहे दीदीचं घर। थँक्स फॉर वॉचिंग।